मराठी माणूस हा अमराठींच्या जीवावर जगतो। बिहारमध्ये या आपटून आपटून मारतो। हिम्मत असेल तर माहीमच्या दर्ग्यापाशी जाऊन मारहाण करा। ही सगळी विधानं एखाद्या माथेफिरूची असावीत असं तुम्हाला वाटेल, पण प्रत्यक्षात ही विधानं आहेत भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांची। ठाकरे बंधूंना आव्हान देताना त्यांनी ही आणि अशीच बेताल वक्तव्य केली आहेत। त्याला महाराष्ट्रातील तमाम राजकीय पक्षांनी उत्तरही दिली आहेत। दिवसभरात नेमकं काय घडलंय याचा आढावा घेऊया या खास रिपोर्टमध्ये। हिम्मत है तो आप हिंदी भाषी को मारते हो तो उर्दू भाषी को भी मारो, तमिलियन को भी मारो, आप जो है तेलुगु वाले को भी मारो। तो चलो बिहार, चलो उत्तर प्रदेश, चलो तमिलनाडु, तुमको पटक पटक के मारेंगे। आप किसकी रोटी खा रहे हो? कोई महाराष्ट्र में यूनिट नहीं है। माहिम की दरगाह के सामने जो है किसी हिंदी भाषी और उर्दू भाषी को पीट कर दिखा दें। ही धमकी देणारे महोदय आहेत भाजपचे खासदार निशिकांत दुबे। देशाच्या जीडीपीत अवघा 1% वाटा असणाऱ्या झारखंडचे हे खासदार महोदय। देशाच्या जीडीपीत 13%पेक्षा जास्त वाटा असणारा महाराष्ट्र आपल्याच तुकड्यांवर जगतो असं म्हणत त्यांनी आपल्या अकलेचं जाहीर प्रदर्शन केलंय। आप हमारा दोहन करके, शोषण करके टैक्स पेयर करते हो, और यदि आप में ज्यादा हिम्मत है तो आप हिंदी भाषी को मारते हो तो उर्दू भाषी को भी मारो, तमिलियन को भी मारो, आप जो है तेलुगु वाले को भी मारो। बरं, फक्त हाणामारीची भाषा करून दुबे थांबलेले नाहीये, तर पहिलीपासून हिंदी शिकवण्याला विरोधाच्या मुद्द्याला त्यांनी धार्मिक रंग देण्याचाही प्रयत्न केलाय। आज जो वोट बैंक की पॉलिटिक्स, बीएमसी का चुनाव होने वाला है और ये उद्धव ठाकरे और राज ठाकरे जो कर रहा है, इससे घटिया कोई काम नहीं हो सकता है और हम इसका प्रतिकार करते हैं। मैंने हमेशा कहा है कि जब अपने घर में हो, महाराष्ट्र में हो, यदि बहुत बड़े बॉस हो तो चलो बिहार, चलो उत्तर प्रदेश, चलो तमिलनाडु, तुमको पटक पटक के मारेंगे। ये एनार्की जो है नहीं चलेगी। कि क्या है कि आप क्या कर रहे हो कि मराठी बोलना होगा? आप किसकी रोटी खा रहे हो? वहां टाटा है, बिरला है, रिलायंस है, कोई महाराष्ट्र में यूनिट नहीं है। सब टैक्स पेयर जो है, टाटा यदि बिहार झारखंड नहीं होता, उस वक्त बिहार नहीं होता, टाटा ने तो पहली फैक्ट्री वहीं बनाई। हमारे पैसे पर पल रहे हो, तुम कौन सा टैक्स देते हो? कौन सी इंडस्ट्री है तुम्हारे पास? तर महाराष्ट्रातील सलोखा बिघडवण्याचा डाव ओळखण्याचं आवाहन मराठी माणसांना करत दुबेंकडे दुर्लक्ष करण्याचं आवाहन ठाकरे पितापुत्रांनी केलंय। कोणी जे आहेत त्यांचं म्हणजे मी खरं म्हणजे मी लक्कडबग्गा बोललो, त्या लक्कडबग्गाची मी माफी मागतो, कारण ते त्याही लायकीचे नाहीये ती लोक। त्यांचं ताड्या घालणं हा उद्योगच आहे आणि इकडे येऊन त्यांनी बघावं की आमचा कोणत्याही भाषेला विरोध नाही, पण भाषेच्या सक्तीला विरोध आहे। आम्ही सगळ्यांना सांगितलेलं आहे की अशा फडतूस कॅरेक्टर्सकडे लक्ष देऊ नका, कारण भाजपचं हे प्लेबुकच आहे, तोडाफोडा आणि राज्य करा। जिथे भांडणं नाहीये, जिथे वाद नाही, तिथे वाद निर्माण करायचे, खोटं काहीतरी पसरवायचं। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे निशिकांत दुबे हा भाजपचा चेहरा आहे, पण उत्तर भारतचा नाही। उद्धव आणि राज ठाकरे यांचं नाव घेऊन दुबेंनी टीका केली आणि त्यामुळे शिवसैनिकांचं रक्त मात्र चांगलंच खवळलंय। वसंत मोरेंनी हातात बांबू पकडून दुबेंना उत्तर दिलंय, तर सुषमा अंधारेंनी दुबेंना इशारा दिलाय। ते जर येणार असतील ना मारामारीला आपटाप केला, तर आमच्याकडे सुद्धा बांबू आहेत आणि हे बांबू आम्हाला कधी कुठं वापरायचे चांगलं कळतं, त्यामुळे आम्ही सुद्धा बांबू वापरू शकतो। आणि बांबू जर आमचे बाहेर निघाले तर मला वाटतं हे कुठं कुठं घुसतील आणि कोणाकोणाला फोडतील ते त्यांना कळेल। बरं, महाराष्ट्र माणूस कशाला दुसऱ्या राज्यात? आमचा तर अतिशय मोठ्या प्रमाणावरती प्रगतशील असणारं आमचं राज्य आहे। मग आमच्या राज्यामध्ये जर आम्हाला बाहेर राज्यामध्ये आम्हाला कशाला जायला लागते धंदे व्यवसाय करायला? आम्ही कशाला बाहेर राज्यामध्ये धंदे व्यवसाय करायला जाऊ? तुमचीच लोक आमच्याकडे येतात। प्रश्न हा उरतो की मराठी माणसाला आम्ही बाहेर पडला तर तुडवून दाखवू असं जेव्हा निशिकांत दुबे म्हणतो, त्यावेळेला देवेंद्र फडणवीसजी तुम्ही मराठीच आहात, ही धमकी तुमच्यासाठी सुद्धा आहे। दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेनं दुबेंच्या वक्तव्यावर जोरदार हल्लाबोल केला। मात्र हल्लाबोल करताना चुकूनही ठाकरेंची पाठराखण होणार नाही याचीही पुरेपूर काळजी घेतली आहे। हे बघा, जे निशिकांत दुबे, जर मला काही या संदर्भात मी अजून वक्तव्य ऐकलेलं नाहीये, निशिकांत दुबे जर अशा पद्धतीत जर वक्तव्य करत असतील तर त्याचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो। निशिकांत दुबेंनी आधी स्पष्ट करावं त्यांना बिहार सोडून झारखंडला का जावं लागलं। ते बिहारचे आहेत, ते झारखंडला का गेले आधी त्यांनी ते सिद्ध करावं, त्याचं उत्तर द्यावं, त्यानंतर त्यांनी मराठी माणसांवर टीका करावी। मी हे आता गृहराज्यमंत्री म्हणून बोलत नाहीये, एक शिवसैनिक म्हणून, एक मराठी माणूस म्हणून बोलतोय की अशा पद्धतीचं वक्तव्य अजिबात आम्ही खपू घेणार नाही।
आणि अशा पद्धतीची मस्ती देखील आम्ही अजिबात खपून घेणार नाही. महाराष्ट्रामधल्या 2 पक्षांची भूमिका 10 पक्षांपेक्षा वेगळी असेल तर त्याला सगळ्याच महाराष्ट्रातली जनता जबाबदार धरणं हे देखील इतर राज्यातल्या लोकप्रतिनिधींनी चुकीचं आहे. नरेंद्र मोदीजींनी, देशाच्या जे नड्डा साहेबांनी, अमित शहाजींनी त्या खात्यांना समज दिली पाहिजे. असे कुत्रे अनेक भुंकत असतात, आम्ही त्यांच्यावर लक्ष देत नाही. ते ज्या राज्याचं प्रतिनिधित्व करतात त्याच्यापेक्षा 10 पट जास्त जीएसटी एका वर्षात आपलं महाराष्ट्र राज्य देतो. त्यांना 10 वर्षात जेवढं जमा होणार नाही तेवढं महाराष्ट्र एका वर्षात देतोय आणि ते आम्हाला शिकवणार की त्यांच्या पैशावर हे करतं. अरे तुमच्या इथे जी गुन्हेगारी होते, ज्या खंडण्या व्यापाऱ्यानं अपहरण करून ज्या खंडण्या वसूल केल्या जातात त्यासाठी ते व्यापारी तुमच्याच जातीचे व्यापारी तिथे राहत नाही. याचा कुठेतरी त्यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे. तर निशिकांत दुबेंच्या वक्तव्याआडून काँग्रेसनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय. निशिकांत दुबेंचं कामच ते एक विकृत मनाचा माणूस आहे. तो ज्याला काम दिलेलं आहे की सातत्याने कॉन्ट्रोवर्शियल बोलायचं, त्या ठिकाणी समाजामध्ये छेद, भाषेमध्ये छेद निर्माण करायचा. जर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्याबद्दल काय बोलू इच्छितात, काय म्हणतात त्याला, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असून त्यांना मराठीचा स्वाभिमान नाही. दुबेंच्या वक्तव्यामागे राजकीय डाव असल्याचा दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं केला. हे जे असे विवादास्पद विधानं करून महाराष्ट्रामध्ये आग लावण्याचा जो प्रयत्न होतोय त्याच्याकडे अतिशय सावध पद्धतीने बघितलं पाहिजे. राजकीय फायदे कसे मिळतील याच्यासाठी टाकलेला हा डाव होता. हिंदीच्या माध्यमातून मराठी आणि हिंदी हा वाद पेटवायचा होता. शनिवारच्या मेळाव्यात राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर भाजपमधून वादग्रस्त प्रतिक्रिया येत असल्याचं चित्र आहे. निशिकांत दुबेंच्या अगोदर भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंची तुलना दहशतवाद्यांशी केली. या टीकेला आज ठाकरेंनीच उत्तर दिलंय. मला तर या सगळ्या गोष्टीचा उद्विग्नता येते. पहलगाममध्ये त्या लोकांनी धर्म विचारून हिंदूंना गोळ्या मारलाय आणि इथे ही सगळी मंडळी निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोपतायत. सरकारने तर कडक पावलं उचलावीच. आम्ही सत्ताधारी पक्ष आहोत, मोठा पक्ष आहोत, मोठा भाऊ आहोत, मोठी जबाबदारी आहे. हे प्रकार वाढता कामा नयेत. मराठी माणसाचे आणि मराठी भाषेचे मारेकरी आहेत आणि या मारेकऱ्यांना मराठी माणसाने आता ओळखलं पाहिजे. मराठी भाषेचे मारेकरी आहेत आणि मग जर का त्याने विषय काढलाच असेल तर पहलगामचे अतिरेकी भाजपामध्ये गेले का हे त्यांनी सांगावं. मिळत कसे नाहीत हे पहलगाम मधले अतिरेकी गेले कुठे? ज्याने आमच्यावरती आरोप केला त्यांच्या घरामध्ये राहतात का? तोंडावर आलेल्या मुंबई महापालिका निवडणुका आणि दुसरीकडे याच वर्षी होऊ घातलेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुका या सगळ्या पार्श्वभूमीवर आपापली वोट बँक सांभाळण्यासाठी सगळ्याच पक्षांची कसरत सुरू असल्याचं चित्र आहे. आपापल्या राजकीय पोळ्या भाजणाऱ्या अशा राजकीय वक्तव्यांची झळ सर्वसामान्यांना बसू नये आणि सौहार्दाचं वातावरण बिघडू नये यासाठी प्रत्येक नागरिकानं सतर्क राहणं आणि या वक्तव्यामागचं साधक बाधक राजकारण समजून घेणं आवश्यक आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.